नमस्कार। IPL 2026 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जगातील काही तगडे गोलंदाज। पण प्रश्न असा आहे, पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची अंतिम प्लेइंग 11 नेमकी कशी असेल? भारतीय माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी आता मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग 11 जाहीर केली आहे आणि त्यांच्या निवडीमध्ये काही धक्कादायक निर्णयही दिसून येतात। काही मोठ्या परदेशी खेळाडूंना त्यांनी बाहेर ठेवले, तर काही नव्या नावांना थेट अंतिम संघात स्थान दिलंय। म्हणूनच सध्या क्रिकेट जगतात एकच चर्चा सुरू आहे, मुंबई इंडियन्सचा हा प्लॅन IPL 2026 मध्ये यशस्वी ठरणार का? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2026 चा बिगुल आता वाजलाय। स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलंय। यंदा 28 मार्चला बेंगळुरूमध्ये उद्घाटनाचा सामना खेळवला जाणार आहे, तर मुंबई इंडियन्स आपला प्रवास 29 मार्च पासून सुरू करणार आहे। स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई इंडियन्स काही महत्त्वाचे सामने खेळणार आहे आणि या सामन्यांसाठी संघाची प्लेइंग 11 काय असू शकते याबद्दल क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्रा यांनी आपलं मत मांडलंय। त्यांच्या मते मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग 11 अशी असू शकते। या संघाकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसते, मुंबई इंडियन्सने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही विभागात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केलाय। ओपनिंगमध्ये अनुभवी रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक ही जोडी दिसू शकते। ही जोडी सुरुवातीलाच वेगाने धावा करण्याची क्षमता ठेवते। तिसऱ्या क्रमांकावर भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव उतरण्याची शक्यता आहे। सूर्यकुमार यादव हा आपल्या अनोख्या शॉट्ससाठी ओळखला जातो आणि तो कोणत्याही क्षणी सामन्याचा प्रवाह बदलू शकतो। तर कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतात। हार्दिक पांड्या हा ऑलराऊंडर असल्यामुळे तो बॅटिंग सोबत गोलंदाजीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो। पाचव्या क्रमांकावर आक्रमक फलंदाज तिलक वर्माला स्थान दिलं जाऊ शकतं। तिलक वर्माने मागील काही हंगामांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे। या संभाव्य संघामध्ये सर्वात मोठी चर्चा झाली आहे ती परदेशी खेळाडूंच्या निवडीवर। आकाश चोप्रा यांनी आपल्या प्लेइंग 11 मध्ये 4 परदेशी खेळाडूंना स्थान दिलंय। क्विंटन डिकॉक, शेरफेन रादरफोर्ड, अल्ला गझनफर आणि ट्रेंट बोल्ट। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही चर्चेत असलेल्या खेळाडूंना त्यांनी या संघात स्थान दिलेलं नाही। विशेषतः मिचेल सँटनर आणि विल जॅक्स यांना प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्यात आलंय। तसंच न्यूझीलंडचा अनुभवी ऑलराऊंडर मिचेल सँटनर ऐवजी अफगाणिस्तानचा युवा खेळाडू अल्ला गझनफर याला संधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह सारखे स्टार खेळाडू असलेला मुंबई इंडियन्स संघ या वर्षीही IPL मध्ये जोरदार स्पर्धा देण्याच्या तयारीत आहे। अशाच महत्त्वाच्या क्रिकेट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या बातमीसोबत। धन्यवाद।